पण सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता या वेळेला नरेश आणि किशोर ने किशोरने देखील जबरदस्त खेळ नरेशने देखील खूप चांगला खेळ केला होता गेल्या वर्षी पण या 6 षटकांची मॅच असणार आहे तर 5 षटकांची मॅच असणार आहे नाही किशोर 5 षटकांची मॅच किशोर नरेश चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या नाही बरोबर गरमी आहे त्यामुळे शक्य होईल ना तेवढं लिंबू पाणी इथे जवळ ठेवा नाही बरोबर आहे उन्हात लिंबू पाणी फार एनर्जीचं काम करतं तर पंचांच्या भूमिकेत आपण लालचंदला पाहू शकता काल काय खेळ केला जबरदस्त अध्यक्ष चषक मध्ये लाजवाब बॅटिंग केली 2 मॅच मध्ये लालचंदने जबरदस्त आकर्षक खेळ केला आणि संघाला सुपर 8 मध्ये पोहोचवलंय नाही आता मला वाटतं 10 तारखेला सर्व संघांना जावं लागणार पहिलीच मॅच असणार 10 तारखेला आगासन विपक्ष संघ म्हणजे बाजूबाजूचा खूप चांगला खेळ केला काल गोलंदाजी असेल आपण तर क्षेत्ररक्षण असेल बॅटिंग असेल लालचंदने तर लाजवाब बॅटिंग केली काल अक्षरशः अध्यक्ष चषक गाजवला काल नाईटला सलामीची जोडी आपण नरेश आणि किशोरला पाहू शकता हे किशोर देखील या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे सरांची गेल्या वर्षीचा आपण आता चॅम्पियन संघ आहे 2024च्या गोलंदाजी मार्कवर सुनील येतोय काय सुनीलने देखील काल गोलंदाजी केली नाईटला जबरदस्त गोलंदाजी नाही कालच्या दिवसात चंद्रकांतने देखील शेवटचं षटक दोन्ही मॅच मध्ये खूप चांगलं हाताळलं त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ त्यांचीच मॅच असणार आहे नीता स्मृती ओनर देखील आहेत काल जबरदस्त खेळ बघायला भेटला आगासन संघ एक जुटीने काल संघ खेळला मैदानावर आणि सुपर 8 मध्ये काल संघ देखील दाखल झालाय कारो मुंडेने देखील खूप एन्जॉय केली स्पर्धा पारितोषिक देखील भरपूर लावली होती त्यांनी काळूराम बेडेकर आपण तर मुंडे आणि आज नामदेव बेडेकर आपल्यात नाही आहेत त्यांची आठवण सातत्याने आम्हाला जाणवत होती तर हे 2 व्यक्ती असे होते ना की नेहमी संघ आपण तर रेग्युलर असो 40+ असो आपण ते ज्युनियर संघ या संघांना नेहमी त्यांचा सपोर्ट असायचा निकेश मुंडे देखील आपण तर सपोर्ट करतात या संघाला आज आपल्यात नाही आहेत ते केजूचे बंधुराज नाही खूप असा नाही निकेश मुंडेची एकच बाजूला ठरलेली असते सीमेरेश्वर लॉंगॉनला ते उभे असायचे बघा सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हर खेळली जाणार आहे टीनू नाही आपण तर विराज आणि लालचंदला आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता क्षेत्ररक्षण कसं लावायचं विराज सांगतील तुम्हाला जास्त जर खेळाडू असतील तर सर्कल मध्ये आपण कुठेही लावू शकता एक्स्ट्रा खेळाडू प्रत्येक संघाला 13 खेळाडू दिलेत म्हणजे नितीन कुठेतरी आपण आता होळी चषक डायगरच्या स्पर्धेची आठवण येते हे सर्वांसाठी एकच नियम ठेवा
सर्कल मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण कसे ठेवा, फक्त 2 खेळाडू बाहेर ठेवा. ते तुम्हाला कुठे ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता. मिड विकेटला ठेवू शकता, लॉंग ऑनला ठेवू शकता किंवा फाईन लेगला देखील सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. सामना सुरू होते. सुनील गोलंदाजी मार्कवर टाय होऊन जाते पहिल्या चेंडूसाठी. अगासन प्रीमियर लीग सीझन 5वं पर्व 5वं आपल्याला बघायला मिळतंय. स्ट्रायकेला पण बॅटर पाहू शकता यावेळेला. किशोरला पण पाहू शकता. नरेश नॉन स्ट्राईकला आहे. सामना सुरू झालाय. ओ पहिला चेंडू हवेमध्ये होता यावेळेला. ऑन साइडला टर्न करायचा होता चेंडूला. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर शरीराच्या दिशेने वेगाने आलाय. सुनील एक चांगला गोलंदाज या संघाचा. पहिलं षटक हाताळतोय. सुनील पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कट मार्क होता आमच्या समाज कक्षांकडून. 5 षटकांची मॅच. ऑन साइडला शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला आपण पाहू शकता. मिड ऑन लाईक. हो फटका चांगला यावेळेला. गॅप मधनं चेंडूला काढलाय. लोंगन क्षेत्ररक्षक येतोय आपण विनायक यावेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नरेशचं कौतुक करेल यावेळेला. रिक्स घेतली आणि त्याचा फायदा देखील मिळाला. 2ने खातं उघडलं त्या संघाचं आणि 2ने खातं उघडलं जातं यावेळेला. पण तर किशोरचा देखील सारांश 11 संघ आपण तर सुरुवात चांगली करतो. 2 चेंडूमध्ये 2 धावा. आमचे गुणलेखक शैनय मुंडेला देखील आपण पाहू शकतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुनील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. स्टाकला किशोर. हो हवेमध्ये चेंडू यावेळेला थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला आणि त्याला ड्राईव्ह करायला भाग पडलं. विकेट मिळतो यावेळेला. महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. किशोर सारखा बॅटर इथे बाद होतोय. सुनीलला यश मिळतंय. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. छापा काटा उडवला त्यात मी चैनू मुंडे आलेत बघा ना. क्या बात आहे. चैनू साठी पारितोषिक बघा ना. वजनदार खेळाडूला वजनदार पारितोषिक लागले. 3 षटकाला 5000 रुपयाचं पारितोषिक आले. 2 षटकाला 500 म्हणजे 5500. वजनदार खेळाडू आले ना म्हणजे वजनदार पारितोषिक लागले. सुनील गोलंदाजी मार्कवर. टाकला चैनू. संजय मुंडे यांच्याकडून 7500 रुपये. ड्राईव्ह करायला भाग पडला यावेळेला. नितीन पोझिशनवर ना असं वाटत नाही 2-3 षटकार जातील. 7500 लागलेत. सुनील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला चैनू मुंडेला आपण पाहू शकता. एक चांगले पुरस्कार गेले सातत्याने पारितोषिक लावत असत. हो ड्राईव्ह करायला भाग पडलं त्यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. 2च धावा दिल्यात पॉवर प्ले मध्ये. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते 5 चेंडूमध्ये. गणेश देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ चांगला चेंडू गुडलायस पण बघा चेंडू पडल्यानंतर सरळ निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारांश 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. 1 बॅटर बाद 2 अशी धावसंख्या. नितीन आपण सुनीलच्या माध्यमातून डीजे. समाप्तीनंतर आपण सारांश 11 संघ प्रथम बॅटिंग करतो. गेल्या वर्षी चॅम्पियन संघ आहे. 2 धावा आहेत पण नरेश तर का बॅटर अजूनही खेळपट्टीवर आहे. काहीही करू शकतो इथून अजूनही 24 चेंडू मध्ये. गोलंदाजी मार्कवर विनायक येतोय. आता विनायक कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. कारण पॉवर प्ले मध्ये सुनीलने खूप चांगली गोलंदाजी केली 40+ खेळाडूने.
यावर्षी थोडीशी उशिरा स्पर्धा होते म्हणून खेळाडू देखील कमी दिसत आहेत, पण काही हरकत नाही. उत्साह तोच आहे खेळाडूंमध्ये. कमी खेळाडू आहेत, संघ जरी कमी असतील, टीम्स कमी असतील, पण उत्साह जास्त आहे खेळाडूंमध्ये. खरं अगासन प्रीमियर लीग बघा ना, 2 सायकल आहेत तुम्हाला, टी व्ही आहे, मिक्सर आहे, इस्त्री आहे, घरगुती उपयोगी वस्तू आहेत. बार आंबेडकर ज्याला टी व्ही मिळेल त्याच्या बेडरूमची शोभा वाढवेल. हल्ली काही नाही नसला तरी आपण बघितलं तर यूट्यूब ऑन करा, शर्यती आहेतच, चालूच आहेत कुठे ना कुठे. नाही, एकच कोणतरी कॅप्टन बना ना. विनायक गोलंदाजी मार्कोस टाकला, नरेशला आपण पाहिजे नाही तर नरेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार 24 चेंडूमध्ये. चला लवकर लवकर जरा भव्या द्वी केवीस फिटनेस संघ जरा एकारीच कोणतरी कॅप्टन बना. नाही, जेवढे 13 खेळाडू 13 जणांनी जर बोलायला लागले तर मग मॅच संपणार नाहीये. विनायक गोलंदाजी मार्कवर संघ नायक आहे आमच्या समालोचक कक्षा एन कडून. फटका चांगला यावेळेला मिडॉनच्या मधून चेंडू येतो, लॉंग ऑनला येतो चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय इथे. विकेट बघा, पंचांचा निर्णय अंतिम असणारे कोणत्याही प्रकारचा. क्या बात आहे, शक्ती काय सांगताय. थर्ड अंपर नाही, थर्ड अंपर त्यांनीच मागितलं आणि त्यांनी सांगितलं खेळाडूंना चला आता. 3 धावफलक नरेशला जीवदान मिळाले. स्ट्रायकेला चैनूला आपण पाहू शकता, त्यांच्यासाठी तब्बल 7,500चं पारितोषिक आहे 3 षटकारासाठी. पण अजून त्यांना खातं उघडायचंय, थोडासा वेळ घेता येते, मग मात्र बॅटचा फेस खोलतील असं वाटतंय. तोपर्यंत वेळ घेता घेता नितीन वेळ नाही, षटकं नाही संपावी. विनायक ओ चांगला चेंडू, यावेळेला टर्न झाला चेंडू बघा पडल्यानंतर. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नाही, चैनू विचार काय करतात, सिंगल घ्यायची, स्ट्राईक आपण तो रोटेक करायचे असं आहे का. जर बाराम बेडेसरकर सारखा तुमच्याकडे बॅटर आहे त्याला पाठवणं फार गरजेचं, कारण बॅटिंग करतो पॉवर प्लेमध्ये खूप चांगली तो. जर धावा आल्याने पॉवर प्लेमध्ये तर दबाव होईल नरेशवरती. विनायक राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, टाकला चेंडू फुल टॉस आहे ऑन साईडला, डाऊन दी ग्राउंड, इथे विकेट मिळू शकतोय. विनायक बघा चेंडूला फीड करतात, 1 धावेने खातं उघडलंय चेंडूने. संघाची धावसंख्या 17 लिहून 4, दुसरं षटक प्रगती पथावर 1 बॅटर बाद. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हर म्हणजे त्यामुळे चेसिंग करावीच लागणार आहे. विनायक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, स्ट्राईकला नरेश. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू वेगाने चालला लॉंग लेनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यावेळेला 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा धावफलकाती लागल्यात. विनायक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, स्ट्राईकला नरेश. दुसऱ्याकडे पुढचा चेंडू, ओ चांगला चेंडू, कॉडबॅनचा अपील केलं ते मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले. पडल्यानंतर चेंडू बघा किती चांगला टर्न झाला, स्पिन झाला यावेळेला, बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षाने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले. महत्त्वपूर्ण चेंडू टाकला आणि त्याच्यावरती महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. नाही बघितलं तर लेग ब्रेक झाला, थोडासा शैने पडल्यानंतर चेंडूला जास्त स्पिन मिळाली. 1 चेंडू बाकी अजूनही. नाही बघा पाणी भरपूर, प्रत्येकाला जेव्हा जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा मागून घ्या, कारण की उन्हाचं प्रमाण जास्त आहे. टेम्परेचर देखील आम्ही तुम्हाला सांगू शैने. विनय स्ट्राईकला अभय, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवलाय पूलच्या माध्यमातून, स्क्वेअर लेग सीम आरशा पार. पंचांचा इशारा काय तो पाहिजे यावेळेला.
चौकार. दहा धावा आपण तर अभयच्या बॅटमधून आपण तर एक चौकार आलाय. 2 षटकाचा खेळ संपला. चला एकत्र येऊ नका, थोडंसं सहकार्य करायचं आहे. भव्य दिव्य KVS फिटनेस संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळालंय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. पाण्याची मागणी केली बघा. त्याच्यानंतर आपण 3 षटकानंतर पाणी देखील आपण उपलब्ध करून देऊ. आणि अधिक असं पाणी जर कोणाला पाहिजे असेल तर विराज लगेच आपण पाणी सुपूर्त करू, कारण उन्हाचं प्रमाण जास्त वाढलं आहे. आता होळी संपल्यानंतर, सिंगा संपल्यानंतर ऊन वाढतो. एप्रिलची आपण तर 8 तारीख आहे. बंटी बेडेकर गोलंदाजी मार्कवर. आणि सर्वात पहिला मला वाटतं बंटीच आला इथे. पैसा आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय बघा. क्या बात आहे. बंटीला सर्वात जास्त बोली लागली होती. 10,500 पॉइंट. खेळाडू देखील तेवढेच भारी भक्कम आहेत ना. बंटी गोलंदाजी मार्कवर. चला विनय, एकानेच कोणतरी क्षेत्रक्षण लावा ना. एक कोणतरी लिडिंग करा, जेणेकरून वेळ जाणार नाहीये. ऊन देखील आहे, त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त सहन करावा लागतो खेळाडूंना. सारखा बॅटर अजून येणं बाकी डगआउट मधून. कुठेतरी संघ नायकाने प्रमोट केलाय चेंडूला, पण त्याच्याकडून धावा येत नाहीत. बंटी लेफ्ट हँड ओव्हर कडे मारा करतोय. हा चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न होतोय. पंच वाईड चिखून करतायत. 14 धावा धावफलकात आपण पाहू शकता. स्पिन थोडासा जास्त होताना दिसतो चेंडू. बंटी पुढचा गोलंदाजी मार्कवर टाकला. अभय ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड विकेट क्षेत्रक्षण, लॉंगर क्षेत्रक्षण. एज आहे. चेंडू मागे सरकला यावेळेला. त्या सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू थोडासा डायवर्ट होतोय, शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल, 1 धाव इथे कंप्लीट केलं जाऊ शकेल. धावफलकात 15. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता आपल्याला. बंटी लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. बंटी चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू देखील आपण तर ऑन साइडला टर्न करतोय. डायरेक्ट हिट, बिग विकेट. अभय सारखा बॅटर इथे बाद होतोय. काय क्षेत्रक्षण बघायला मिळते. भव्य ध्रुवी KVS फिटनेस संघाचा नवीन बॅटर तर बालाराम येतोय. वन टू गो. बिग विकेट, बिग विकेट. अभय सारखा बॅटर थांबणं फार गरजेचं होतं नितीन काळनी. ते त्याचा विकेट गेलाय 15 धाव संख्येवरती. आता बालारामला इथून काहीतरी करावं लागणार आहे. आता अजून 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा, आपण 13 चेंडूचा खेळ बाकी. 5 षटकांचीच मॅच आहे, 6 षटकांची नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा आपण तर पडल्यानंतर जास्त आपण तर स्पिन होतोय. पंच वाईड चिकून करतायत. अवंतदाने भर दर्शक आपल्याला 16. बंटी लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्टॅकला बालाराम. ओ चांगला चेंडू हा देखील होता.
इथे काय घडलंय, डायरेक्ट हिटची संधी आहे, विकेट मिळाला असताय. कारण चैनू आणि पण इथं 12 रनमध्ये कॉन्डिशन दिसत नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त आपण तर साराग शेलियन संघ प्रथम बॅटिंग करतो. 16 धावा. पाण्याची मागणी केली बघा, पाणी घेऊन जायचं लवकर. जे मास्टर आम्ही थँक्यू बोलून कंटाळलो. लक्ष द्या जरा थोडंसं. धावसंख्या 16. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी. आता इथून मी तर म्हणे 12 रामला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. सुनील आल्या दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिला स्पेल खूप चांगला हाताळला त्यांनी पॉवर प्लेचा. आता पॉवर प्ले संपलाय. नीता स्मृती पक्ष अनिशा आपण आता माहिरा 11 मध्ये मॅच असणार आहे. 2 संघ बलाढ्य आहेत. चंद्रकांत पाटीलचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला तो दिसणार आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर. चेन्नईला जिथे पाठवलं ना तिथे कुठेतरी संघ नायकाची नीती मी तर म्हणेल थोडीशी चुकली. कारण बाराम सारखा बॅटर होता त्याला पाठवणं फार गरजेचं होतं. कारण का आता 12 आरामला स्ट्राईक मिळत नाहीये. बार नो स्ट्राईकला सुनील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मानव. ओ फटका चांगला होता मानवचा. बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता. 1 धाव कंप्लीट केले ते. आता स्ट्राईक बा आरामकडे येते. 14 षटक प्रगतीपथावर आहे. 17 धावा.
आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 40 प्लसचे खेळाडू आता एकाच समोर आहेत. सुनील राईट आर्म ओर तिकडे मार्ग होता. शकला बाहेर. ऑन साईडला पण तर उडवलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. मिळवणार चेंडू चालला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो. वाडीश लागून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तसं दाफलकत 19. चेंडू थोडासा उंच गेला, दिसला देखील नव्हता. 19 धावा दाफलकत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. बारामसारखा बॅटरचा इथूनही थांबला शेवटपर्यंत तरी 40-45 धावा होतील. एक फायटिंग टोटल होईल. सुनील राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. थोडासा गती कमी केली होती यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती कर. अशा प्रकारच्या चेंडू ती षटकार चौकार येणं फार गरजेचं होतं. किशोर सारखा बॅटर लवकर बाद झालाय. चेंडू झालेत आपण आतापर्यंत शैने आम्हाला सांगतात 5 चेंडू झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये सुनीलने. सुनीलचा स्पेल खूप चांगला राहिलाय. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो स्ट्राईकला बार आंबेडकर. चेंजअप पेस होता. लवकर लाईन पिकअप केली. चेंडूला पाठवून दिलं यावेळेला. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. घेऊन निघाला शर्यतीला. अक्षय भाईची साथ आहे त्याला. दोघं धावसंख्या दाफलकती 25. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचं यावेळेला. रुपेश आलाय. तिसऱ्या षटकात 6 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या तर डबल आपण विचार केला तर 2. दुसऱ्या षटकात 8 आणि तिसऱ्या षटकात 6. चौथ्या षटकात धावा आल्या 9 म्हणजे एकूण 25 टोटल झाले. रुपेश गोलंदाजी मार्कवर. मानवला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली रुपेशने. रुपेश वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला. मानव इथे बॅटर बाद होतोय. पंच वाईट चिकून करता. 26 धावा. उदय मुंडे येतोय. एक अनुभवी खेळाडू. देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अविनाश या. रुपेश गोलंदाजी मार्कवर टाकला. बाराम पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो. मोठे फटके येतात कापायचं आहे. ओ चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करायला भाग पडलाय. बाराम देखील संघर्ष करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. भाव्या ध्रुवी केवीस फिटनेस संघ खूप चांगली गोलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय तर त्यांनी दबाव वाढवलाय पहिल्या षटकापासून. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला पण आता स्कोअर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फेड. शक्ती बघा काय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तसं का 27 धावा. चला टॉस साठी यायचंय. नीता स्मृती आणि आपण आता अनिशा आपण आता माहीर 11 मध्ये आपण टॉस केलं जाणार आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवर टाकला. उदयला आपण पाहू शकता. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. पंचांचा अशा तो षटकार.
फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. 33 धावा. शैने सांगतात आम्हाला चेंडू बाकेत अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उदय मुंडेच्या बॅट बंद बघा, उपयुक्त षटकार आलाय, मॅच बॉल आलाय बघा. रुपेश गोलंदाजी मार्क टाकला. उदयला आपण पाहू शकता, उदय मुंडेला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर बॅटमॅन चेंडू निघून जातोय. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आता 1. चला टॉस साठी या नीता स्मृती आणि अनुषा माहिरा 11. महिरा 11 मध्ये आपण टॉस केलं जाणार आहे. अंतिम चेंडू, ओ फटका चांगला, यावेळेला मिडविकेट चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्रक्षे डीप बंद आलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. तिसरी होते का पाहायचं आहे. 3 धावा देखील इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर भव्या ध्रुवी केवीएस फिटनेस संघासमोर. अनुष्या आपण तर महिरा 11. चला टॉस साठी याचे दोन्ही संघाच्या संघनायकांनी करगा 36 धावा झाल्या, 37 धावांचं लक्ष असणारे भव्या आपण ध्रुवी केवीएस फिटनेस संघासमोर. लक्ष छोटं पण इथून जर गोलंदाजी चांगली झाली तर ही मॅच देखील आपण तर मोठी होऊ शकते. हॅलो चेक. चला टॉस करूया आपण. एका बाजूला नीता स्मृती, दुसऱ्या बाजूला अनन्या महिरा 11. टॉस होईल. या मॅच मध्ये लक्ष आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष आपण पाहतोय. आकाशन प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. 4 संघ आणि लीग फॉर्मॅट मॅचेस, खेळाडूंचा महासंग्राम दरवर्षी आपण पाहतोय. विराज मुंडे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. भव्या ध्रुवी 11 केवीएस फिटनेस संघाला या मॅच मध्ये 37 धावा चेस करायचे. सूरज म्हात्रे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सारांश 11 नरेश मुंडे संघ मालक आहेत. विराज मुंडे नाही आहेत संघामध्ये. नीता स्मृती विरुद्ध अनन्या 11 महिरा 11 मध्ये मॅच होईल, लक्षात घ्या. अनन्या महिरा आपण पाहिलं तर टिनू पेडेकर आणि ओमकार पाटील संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला नीता स्मृती चंद्रकांत पाटील जे संघ मालक आहेत. तकदीर येत आहेत सलामीला. तकदीर मुंडेला तुम्ही बघू शकाल आणि स्वतः सूरज येत आहेत. स्वतः सूरज म्हात्रे बघा भव्या ध्रुवी केवीएस फिटनेसचे संघ मालक आहेत. संजय मुंडेंच्या सूरजने बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 1000 रुपये.
काळुराव मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया पुढच्या मॅचचा. दोन्ही कॅप्टन एका बाजूला टिनू आहेत, दुसऱ्या बाजूला निल्सन. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळत आहेत. विनर विनर संजय मुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. संजय मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नंतरची मॅच नीता स्मृती विरुद्ध अनन्या महिरा 11. मित्र ओमकार पाटील आणि रेणू बेडेकर. 37 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, लक्षात घ्या. प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्हाला एका बाजूला पाहायला मिळेल. एका बाजूला आगासन गाव, दुसऱ्या बाजूला KVS फिटनेस जिमचे सर्व मेंबर तुम्हाला पाहायला मिळतील. एकाच एंडी स्पर्धा खेळली जाईल, लक्षात घ्या. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण टॉस करूया. संजय मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आगासन प्रीमियर लीग 2025. किशोर येत आहेत. किशोर मुंडे आपण बघतोय पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आगासन 40+ एक चांगले खेळाडू आहेत. सेकंडला तकदीर, नोट सेकंडला सूरज म्हात्रे. आणि सामन्याला होते सुरुवात. नीता स्मृती संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि तकदीरने पहिलाच बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दमदार सिक्स. आज जरूर आपल्यामध्ये ते नाहीयेच, मात्र त्यांच्या आठवणी आपण पाहतो या गाण्याच्या माध्यमातून जागृत केल्या जातात. षटकार आलाय तकदीर मुंडेच्या बॅटमधून. टार्गेट फारसं मोठं नाहीये, मात्र सुरुवात षटकाराने केली तकदीरने किशोर मुंडेच्या विरोधात. बॅटची एज उदय दादा यांनी एक चांगला झेल टिपला इष्टांच्या मागे. षटकाराचं उत्तर पुढच्याच बॉलवरती दिले किशोरने. तकदीर बॅक टू द पॅव्हेलियन. बैलगाडा शर्यत चालू झालं रे. बदलापूर देवळी कुलगावात हाय अड्यात त्याचा प्रभाव. धन्यवाद. जरूर आला किशोरने सांगितलं पुढच्याच बॉलवरती. सुनील मुंडे आले जातात बॅटिंग करण्यासाठी. बघा सुनील मुंडे वर्सेस किशोर मुंडे अशी फाईट आता मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 37 आहे. भव्या ध्रुवी KVS फिटनेस या संघासमोर. सूरज म्हात्रे यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्ही पाहतायत. भव्या ध्रुवी 11 KVS फिटनेस. आणि कमी ज्यावेळी टार्गेट असतो त्यावेळी मॅचेस नेहमीच रंगतदार होतात. supersport.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी. पॉइंटला क्षेत्ररक्षक सुनील मुंडे 0 वरती बाद. 6 वरती दुसरा धक्का. किशोरच्या खात्यामध्ये दुसरी विकेट.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बघायचं आगासन प्रीमियर लीग 2025 पाचवं पर्व, यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळते. 2 सायकल, LED TV, मिक्सर, इस्त्री, मग अजून काय पाहिजे आगासन प्रीमियर लीग मध्ये. सर्वच गोष्टी तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी सायकल, मालिका वीरसाठी TV. नेहमीच विराज आणि त्याच्या टीमचा नेहमीच हाच प्रयत्न आहे की खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर यदुनाथ आलेत. हॅट्रिक बॉल यदुनाथसाठी कव्हरच्या वरून खेळायचं होतं. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक कोण धावत होते बाळू पाटील? धावतायत, थांबतायत आणि धावा 4 मिळाल्या चौकार. पुढचा बॉल ऑन साइडला खेळत आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी. यदुनाथ बघा 1 धाव वेगाने पूर्ण करतायत. पहिल्या 5 बॉल मध्ये 11 धावा आल्या आहेत. 37 लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. एक डॉट बॉल इथे आला आणि किशोरच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सदीस धावांचा पाठलाग करत असताना फिटनेस संघाला आपण पाहतोय. शक्ती मोहन मुंडे यांच्याकडून स्वर्गीय मोहनप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं. गोलंदाजासाठी सायकल तुम्ही पाहतायत. महेंद्र अनंत मुंडे यांच्याकडून फलंदाजासाठी सायकल तुम्ही पाहतायत. दीपक नामदेव जाधव नगरसेवक यांच्याकडून स्वर्गीय रॉनी दीपक जाधव यांच्या स्मरणार्थ मालिका वीरसाठी TV तुम्हाला पाहायला मिळते. सूरज पाटील, दीपेश पाटील यांच्याकडून स्वर्गीय अनिकेत पाटील व स्वर्गीय सोमेश भोईर यांच्या मदतीने ट्रॉफी, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत. मयूर भोलेनाथ मुंडे यांच्याकडून ट्रॉफी मालिका वीरसाठी तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय नितेश दशरथ बेडेकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. चैनू मुंडे, गुरु मुंडे, एवन जोडी यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. कमलाकर माधव मुंडे यांच्याकडून स्वर्गीय तुळशीबाई माधव मुंडे यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीधर बेडेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था. डॉक्टर दिनेश थोरात यांच्याकडून या स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था आपण पाहतोय. नितीन बाळी यांच्याकडून या स्पर्धेमध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. तर कोणतीही प्रीमियर लीग म्हटलं गावातल्या ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, त्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. नरेश येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंग मध्ये फारसा इन्फेक्ट नरेशचा जाणवला नाहीये. विनायकने त्याची विकेट घेतली. 11 धावा झाल्यात. 11 झाल्यात. 26 अजूनही करायच्या 24 बॉल मध्ये. म्हणजे बघायचं क्रिकेट आहे. सप्रा क्रीडांगण आपण पाहिलं तर भगवान पाटील साहेब माटाडी यांचे क्रीडांगण, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि दरवर्षी आगासन प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच विराज मुंडे आणि त्याच्या टीमचा राहिलेला आहे. चला थोडंसं फास्ट घ्या, कारण लीग फॉर्मॅट तुम्ही खेळता. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची असेल. विराज बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. धाव का नाही घेतली? नाही, सूरज काय सांगतायत की धाव नकोय. धाव झाली असती. यदुनाथ बघायला असं वाटलं की 99 वरती आहेत. 11 धावा झाल्या आहेत. कारण बऱ्याच वेळा तुम्ही असाच हलगर्जीपणा ज्यावेळी करता तेव्हा अशीच एक रन्स तुम्हाला क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे असते. लेग स्टंपचा थोडासा बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 12. 25 धावा जुळी करायच्या आहेत. हार्दिकला रिव्हर्स फटका बघायचा यदुनाथचा. नाही मिळेल ना. मॅच क्लोज झाल्यानंतर बघा ना, जणू काही टेस्ट क्रिकेट खेळत आहेत. प्रत्येक बॉलला ते सन्मान देत आहेत नरेशच्या.
धावसंख्या आपण पाहिली तर 12. शेनू मुंडे आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहे. आणि बघा नरेश काय गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. यदुनाथला पूर्णपणे शांत ठेवले या मॅच मध्ये. ज्या यदुनाथच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवरती चौकार आला होता त्याच यदुनाथला 3 बॉल डॉट टाकलेत आतापर्यंत कॅप्टन नरेशने. किशोरने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट घेतलेले आहेत. इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून मात्र किशोर बघा किती वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 14. 37चं टार्गेट आहे. हेच टार्गेट मोठं होऊ शकतं जर बॉल विकेट डॉट बॉल आले तर. एकच धाव इथे मिळाली. 1 to go. फुल टॉस बॉल होता मात्र मिड विकेटला किशोर आहे त्यावेळी चूक होणार नाहीये. इथे फलंदाज आपण पाहतोय सुरेश म्हात्रेची खेळी समाप्त. पंधरा धावा झाल्यात. 18 बॉल मध्ये 22 अजूनही करायचे. भाऊ डीजे मास्टर मला वाटतं ठरवून टाकलेत आज की आज बैलगाडी क्षेत्रातलेच गाणे ऐकायचे आहेत. नाही हरकत नाहीये कारण बैलगाडी क्षेत्रामधचं क्रेज जास्त आहे ना सध्या क्रिकेटपेक्षा. चला फास्ट घ्या. 18 बॉल 22. तकदीर मुंडे बघा यांची फरमाईश आहे. लॉटरी बैलाचे मालक शक्ती शेठ मुंडे. लॉटरी बैलाची भाऊ चर्चा भरपूर आहे. विनोद कारने आम्हाला सांगितलं तुम्ही त्यांना बैल हवा होता. मला त्यांनी कॉल केला. मी आय थिंक बिंदास दादाला कॉल केला होता. त्यांनी सांगितलं सध्या 3 ते 4 जणांना त्यांनी होकार दिले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही तुम्हालाही बैल देऊ. बैलगाडी क्षेत्रातला आपला बाळू पाटील असेल मी असते आम्हाला जास्त काही माहिती नाही. मात्र विनोद कारने कॉल केला. आमचे आजगावचे नगरसेवक त्यांनाही बैलगाडी क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे. त्यानंतर मी लगेचच कॉल केला होता. 18 बॉल 22. अनन्या महिरा 11 संघ आपण पाहिला तर टिनू बेडेकर मला वाटतं खेळाडू अजूनही टिनूकडे कमी येत वाटतं. दरवर्षी ही समस्या राहिली आहे. 18 बॉल 22. सौरभ आलेत. चांगले लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत सौरभ आणि नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. गोलंदाज सौरभला तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल शॉर्ट मिड विकेटला कोण होते. चैनू मुंडे बाळू काय करतात बघा ना. धावाही आल्या नाही बाळू. आज झेल कठीण होता मात्र. एक धाव इथे मिळाली. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा या मॅच मध्ये करायचे. तुम्ही पाहतायत ऑगस्ट प्रीमियर लीग 2025 5वं पर्व यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. खरं तर खेळाडूंचं कौतुक करेन की आता आपण पाहिलं तर खरं तर एप्रिल महिना आहे. प्रीमियर लीग या स्पर्धा बाळू पडेल जानेवारी डिसेंबर मध्ये होणं गरजेचं आहे. कारण उन्हाचं प्रमाण भरपूर असतोय मार्च एप्रिल म्हटल्यानंतर. मात्र अध्यक्ष चषक स्पर्धा सुद्धा आपण पाहिली अर्जुनभाई पाटील यांची ती आपण दुपारी 2 वाजता सुरू केली होती. 26 मार्च ते 30 मार्च. ज्यावेळी आगासन संघाने बाळू पाटील पहिला सामना जिंकला त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये असं वाटलं की आगासनचे खेळाडू थोडंसं थकान महसूस करतायत. आणि सुनील मुंडेंनी सांगितलं ना एनर्जी त्यांच्याकडे होती. थकले होते भरपूर. रात्र जास्त दम लागतो ना भाऊ काय करणार. आणि त्यामुळे 40+ लगातार मॅचेस झाल्या तर थोडं सोपं होतं. त्यालाही तसंच झालं. मात्र 21 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 चेंडू 21 धावा. बिंदास मुंडे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. मात्र इथे चांगली गोलंदाजी करत असताना
सौरभला तुम्ही पाहतायत 16 चेंडू 21 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. कोणत्या प्रकारचं चेसिंग कंपल्सरी नाहीये, कोणत्या प्रकारचं विकेट टॉस नाहीये. जोपर्यंत यदुनाथ मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे मॅच ते सोडणार नाहीयेत. हेलिकॉप्टर उडवलाय मात्र लॉंग ऑनला चेक करूया संदीप सर. संजय मुंडे आहेत, संजय मुंडे चेक करूया. खेळाडूने बसा नाही, योग्य डिसिजन मिळेल, हरकत नाही. खेळाडूने बघायचं नाही, लक्षात घ्या. कॅमेरामॅनचे कौतुक करेन मी, त्यांनी खूप चांगल्या क्षणचित्र टिपलेले आहेत. एक मिनिट चेक केले जाते. बिंदास मुंडे बघा जरा. संजय मुंडे चेक करतायत. चला संदीप भाणे सुद्धा आलेत, या संदीप भाणे या. चला संदीप भाणे सेफ आहे. क्या बात आहे बघा. संजय मुंडे सांगतायत एक्शन रिप्ले 2 धावा इथे मिळालेत. 19 धावा. एकच धाव घेतली का विनायक? ओके, एकच धाव घेतली. 17 धावा झाल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे. एकच धाव घेतली. 17 झाल्यात. 15 बॉल मध्ये 20 अजूनही करायचे. पहिलीच मॅच आगासन प्रीमियर लीगची रफ अँड टफ. टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत बघा. टायमिंग किती चांगलं आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता की जोपर्यंत यदुनाथ मैदानाच्या आतमध्ये आहेत ते कधीही मॅचला कलाटणी देतील. येतोय सिक्सर. षटकारात संजय मुंडे यांच्याकडनं 1000 रुपये. पण यदुनाथ ज्यावेळी फटका खेळ असं वाटलं की लेदर बॉल क्रिकेटर आहेत. टायमिंग बघा ना किती चांगलं आहे. फक्त फ्लिक केलं त्यांनी, म्हणजे ताकद वापरली नाहीये. 14 चेंडू 14 धावा आता करायचे आहेत या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर भव्या, ध्रुवी, केव्हीएस फिटनेस या टीमला 14 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मगाशी ज्यावेळी विनायक सर 14 चेंडू 14 धावा. दीपेश मुंडे सारखा फलंदाज अजूनही येणं बाकी आहे. यदुनाथने हा बॉल पाठवून दिलाय. वाईट श्रवणच्या बरोबर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आणि बघा 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे संजय मुंडे यांच्याकडे. नाही यदुनाथने तोच प्रयत्न केला होता, त्यांना माहिती 1000 रुपये. मग हरकत रिस्क घ्यायला काय पडतंय. नाही पण यदुनाथ मी मगाशी उल्लेख केला ना, जोपर्यंत यदुनाथ मैदानात आहेत ना ते कधीही मॅचला कलाटणी देतील. 2 षटकार मारलेत. हा ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 7 धावांची आता फक्त गरज आहे मॅच मध्ये. 13 चेंडू आणि 7 धावा. मॅच सोपी झालीये. भव्य, ध्रुवी, केव्हीएस फिटनेस, सूरज मात्रे या टीमचे पुरस्कर्ते. हा चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. 3 षटकांचा केस संपलाय. 12 चेंडूचा केस शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. पाणी हवं असेल तर मागणी करा, अन्यथा मॅच सुरू करा. पाणी असेल तर तुम्ही लगेच मागणी करत जा, अन्यथा मॅच सुरू करायची आहे. कारण प्रत्येक सामना आपल्याला 5 षटकांचा खेळवायचा आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. नीता स्मृतीने टॉस जिंकलेला आहे. निल्सनने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू.
चंद्रकांत पाटील बघा नीता स्फूर्तीचे पुरस्कार ते बाळू नाही बाळू पाटीलनी भरपूर त्यांचं कौतुक केलं सकाळीच. चंद्रकांत पाटील आलेत इनॅक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये. बारा चेंडू 7 धावांची गरज आहे आणि नरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नरेशने इथून आई चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. जजमेंट चांगला आहे आणि नरेशने विनायकची विकेट घेतली त्यामुळे मॅच संपली नाहीये. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 7 धावा अजूनही करायचे आहेत. अकरा चेंडू 7 धावा करायचे आहेत. विनायक फुलटॉस बॉलवरती बाद झालेत. यशमाई एक चांगला झेल टिपलाय. नाही बघू यशमाईला बघितल्यानंतर मानकुलीच्या एका खेळाडूची आठवण झाली. विनीत माळी बरोबर. यशमाईने चांगला झेल टिपलाय. 11 बॉल 7 करायचे आहेत. 11 चेंडू 7 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि त्यामुळे पंचांचा संदीप भाने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. 22ची 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा मिळतील आणि आता फक्त 5 धावा विजयापासून दूर आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भव्या ध्रुवी केव्हीएस फिटनेस संघ सूरज मात्रे फॅन टीम पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय नीता स्फूर्तीने. चांगला बॉल होता. यदुनाथच्या बॅट मध्ये 2 षटकार आले 1 चौकार. पाच धावांची अजूनही गरज आहे. नरेशचे येणारे चेंडू डॉट आले तर या मॅच मध्ये साकारली. यदुनाथसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस संजय मुंडे यांच्याकडे आमच्याकडे ते जमा आहे. 5 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. एकशे 21 धावांवरती बाद झालेत. यदुनाथने बघा चांगली इनिंग साकारले. शॉर्ट अँड स्वीट 5 धावांची अजूनही गरज आहे. आणि बघा मॅच फिनिश केली ती फलंदाज बंटीच्या बॅट मध्ये आला षटकार आणि भव्य ध्रुवी केव्हीएस फिटनेस संघाने पहिला सामना जिंकलाय. अभिनंदन. मात्र अजूनही संधी असेल सारांश संघाकडे कारण की लीग फॉर्मेट तुम्ही खेळत आहेत त्यामुळे अजून संधी तुमच्याकडे असेल. यदुनाथ ठरला या मॅचचा मार्ग.
संजय मुंडे यांच्याकडनं 1000 रुपये यदुनाथला आणि मॅन ऑफ द मॅच सुनील मुंडे 2 षटक 11 धावा आणि 2 विकेट. लो स्कोरिंग मॅच होती. काळूराव मुंडे यांच्या शुभ आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत सुनील मुंडेला आणि यदुनाथ आपल्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुमच्यासाठी संजय मुंडे यांच्याकडं ते आम्ही काळूराव मुंडे यांच्या हस्ते देणार आहोत. यदुनाथसाठी संजय मुंडे यांच्याकडनं 1000 रुपये 2 षटकारांसाठी 1000 रुपये आणि सुनील मुंडे बाळू मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन लक्ष द्या. चला नितासपूर्वी फिल्डिंग लावून घ्या ना प्लीज. 5 ओव्हरची मॅच आहे आणि प्रेक्षणीय मॅचचे जे खेळाडू आहेत